माझा जन्म आणि बालपण लोअरपरेलला गेलं. त्यामुळे लहानपणी आजी आजोबांचा सहवास लाभला. त्यावेळी मोबाईल, कॉम्प्युटर्स असं काहीच नसल्यामुळे मे महिन्यात वेळ जायला तो दिवसभर खेळण्यात आणि रात्री मित्रांसोबत गच्चीवर घोळका करून कोण्या आजीला पकडून भूताच्या गोष्टी ऐकण्यात. अशीच एका आजीने सांगितलेली गोष्ट तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर चला गोष्टीला सुरुवात करूया. कोण्या एका गावात श्रीपाद राहत होता. त्याला पाठीपुढे कोणी नव्हते. आई बाप कधीच देवाघरी गेले होते. श्रीपाद तसा मेहनती होता. वडिलोपार्जित 2 खोल्यांचं घर आणि 20 एकर जमीन होती. गावच्या वेशी लगत असलेल्या आपल्या जमिनीत तो वर्षातून 2दा पीक घेईपर्यंत धान्य स्वतःला ठेवून उरलेले गावच्या बाजारात विकून पैसा मिळवून त्याचं आयुष्य चालू होतं. जवळच्याच गावच्या शेवंतीसोबत लग्न करून 1.5 वर्ष झालं आणि आता तिला दिवस गेले होते. हा शेवटचा 1 महिना गेला की श्रीपाद बाप बनणार होता. दोघेही खूप खुश होते आणि तो बायकोची खूप काळजी घ्यायचा. सकाळचे 10 वाजले. शेवंता जेवण बनवण्यात गुंग होती. श्रीपाद न्याहारी आटोपून बाहेर जाऊ लागला. अहो, एवढ्या लवकर आज काय काम काढलं? शेवंता म्हणाली. अगं, शेत नांगरणी सुरू होईलच म्हणून जरा शेताकडे जाऊन येतो, चक्कर मारतो, पाहतो काय काय करावं लागणार आहे ते. श्रीपाद उत्तरला. शेवंता म्हणाली, मी पण तुमच्यासोबत येणार. घरी एकटीला कंटाळा येतो. शेवंताला घरात जाऊन खूप दिवस झाले. चला एकत्र जाऊ. मी जेवण बांधून घेते. दुपारी तिथे जेवू आणि संध्याकाळी परत येऊ. श्रीपाद जरा विचारात पडला आणि म्हणाला, तुला माहीत नाही का? आपलं शेत वेशीबार आहे आणि असं अवघडलेल्या अवस्थेत तू तिथे येणं योग्य नाही. त्यापेक्षा तू बाजूच्याकडे जा. थोडा वेळ बस. मी लगेच 2 तासात येतो जाऊन. पण शेवंत ऐकायला तयार नव्हती. तिने सोबत येण्याचा तगादा लावला आणि श्रीपादला तिला सोबत घ्यावे लागले. तिने जेवण डब्यात भरून घेतलं. भरली वांगी, भाकरी, डाळ आणि भात असा बेत होता. दोघांनी दाराला कुलूप लावलं आणि निघाले. शेवंताने पुन्हा एकदा घराकडे वळून पाहिले आणि सर्व ठीक असल्याची खात्री करून नवऱ्याच्या मागे निघाली. आज उकाडा जरा जास्तच वाटत होता. 4 पावलं चालल्यावर तिला दम लागला, पण जरा बरं वाटत होतं घराबाहेर पडून. 7-8 मिनिटात दोघेही गावापासून वेगळे झाले. समोरच्या वळणावर दत्ताचं मंदिर दिसलं आणि तिथून पुढे 30-40 पावलांवर यांचं शेत. दोघेही इकड तिकडच्या गप्पा मारीत चालले होते. पण श्रीपादचं लक्ष शेतातल्या कामाकडे लागलं होतं आणि पुढेच तिला ते झाड दिसलं. श्रीपदने सकाळी ज्याचा विषय काढला ते. त्यांच्या शेतालगतच ते झाड, चिंचेचं झाड, यांच्या शेताकडे जरासं झुकलेलं. त्याची सावली पण यांच्या शेतात पडली होती. म्हणून लग्न करून आल्यापासून तिने शेतकऱ्यांकडून कुणाच्या चहाड्या ऐकल्या नसतील, पण या म्हणून लग्न करून आल्यानंतर तिने शेजाऱ्यांकडून कुणाच्या चहाड्या ऐकल्या नसतील, पण याच्याबद्दल खूप ऐकलं होतं. शेवंताने त्याच्याकडे बघून नाक मुरडला आणि पुढे निघाली. शेताजवळ बांधलेल्या झोपडीकडे आली आणि आत शिरली. आतमधल्या खाटेवर जरा टेकली. तोच श्रीपाद म्हणाला, शेवंता तू जरा आराम कर. मी इथे बाहेरच आहे. ट्रॅक्टर बघून येतो जरा. काही लागलं तर आवाज दे. असं म्हणून त्याने घरून आणलेल्या जेवणाच्या डब्यांची पिशवी खाटेजवळ ठेवली. डोक्याचा घाम पुसून तो तडक बाहेर गेला आणि इथे चालून थकलेली शेवंता खाटेवर टेकली. मागाचाच विषय तिच्या डोक्यात घुमू लागला. चिंचेच्या झाडावरची हडळ दात विचकणारी, झाडाच्या वाऱ्याला आलेल्यांना शिव्या देणारी, त्यांचा जीव घेणारी. तिचे विचार भटकण्याआधीच श्रीपादने तिला आवाज दिला, शेवंता, अगं ट्रॅक्टरचं काम निघाल्यामुळे मला जरा मोठ्या बाजारपेठेत जावं लागेल. 2 तास तरी जातील. चल तुला घरी सोडतो आणि मग तिथून तसाच जातो. नको, मला जरा दमल्यासारखं झालं आहे. मी जरा इथेच पडते. तुम्ही जाऊन या, शेवंता म्हणाली. श्रीपादने सांगून पण तिने ऐकले नाही.
शेवटी तो एकटा निघाला. तिला म्हणाला की जपून राहा, मी येतो लवकर, घाबरू नकोस. शेवंताचा डोळा लागून अर्धा तास झाला आणि तिच्या पोटात दुखायला लागलं आणि तिला जाग आली. घशाला कोरड पडली होती. बाजूच्या मडक्यात पाहिलं तर पाणी नव्हतं आणि पुन्हा तिची नजर खिडकीतून त्या चिंचेच्या झाडावर गेली आणि काळजात धस झालं. आज पण ती चिटकीन त्या झाडावर असेल काय, मला बघत असेल. जेव्हा घाबरायचं नाही असं ठरवलं तेव्हा मन आणखी स्वतःला घाबरतं हे तिला माहीत होतं. पण ते झाड आत्ता तिला अजून भकास वाटू लागलं. डौल मोठा होता, पण जणू जीवाचं कोणी काढून घेतल्यासारखा. पोटातल्या दुखण्याकडं तिचं परत लक्ष गेलं आणि भानावर आली. कोणी आहे का आत? आवाज ऐकून ती दचकली. कोण आपण? शेवंताचा प्रश्न. मी पलीकडल्या गावची राधा आहे. या गावात जरा काम होतं म्हणून आले होते. ऊन लय पडले बघा, पाण्याविना जीव कासावीस झालाय बघा. एक गिलास पाणी द्याल का? शेवंताने त्यांना खुणेने आत बोलावले. मला पण तहान लागली आहे हो. हा घडा घेऊन मागल्या विहिरीतून पाणी आणाल काय? शेवंताने विचारलं. तिच्या आमंत्रणाला होकार देऊन ती बाई आत शिरली. पाण्याचं मडकं घेऊन बाहेर जाऊ लागली. शेवंताने तिला जरा दुरूनच निहाळलं. भर उन्हात देखील हिच्या माथ्यावर घामाचा एक थेंबही नाही. याचं तिला जरा आश्चर्यच वाटलं. नवीन कोरं करकरीत हिरवं पातळ, काळेभोर जाळ केसांचा खोपा, कपाळाला भळ मोठं कुंकू, हिरवा चुडा, गळा दागिन्यांनी भरलेला. पण काया एकदम भक्कास होती, निर्जीव, चिंचेच्या झाडासारखी. पोटाचं दुखणं जरा वाढू लागलं. राधाबाई पाणी घेऊन आल्या. जरा तांब्यात पाणी ओतून देता का? शेवंता म्हणाली. लागलीच. तिने पाण्याचा तांब्या शेवंता समोर धरला. तांब्या हातात घेताच तिचा स्पर्श राधाबाईच्या हाताला लागला. काळजात धस्स झालं. राधाबाईचा हात एकदम गार पडला होता. तिची आपल्यावर असणारी भेदक नजर शेवंताच्या काळजाचा ठोका चुकत होती. कसंबस तिने पाण्याचा तांब्या घशात रिकामा केला. राधाबाई तिला बघत तशीच उभी होती. कुस्तीत हसली आणि मटकन खाली बसली. खाटीला टिकून बाहेर उन्हाच्या झळा अधिकच वाढल्या होत्या. एवढ्या उकाड्यात भर दुपारचं कोणी चिटपाकरू नव्हतं. वाऱ्याचा लवलेशी नाही की त्या चिंचेचं झाडाचं एक पान सुद्धा हललं नव्हतं. अशा वेळी झोपडीत कमालीचा गारवा जाणवत होता. त्याचबरोबर जीवघेणी शांतता. पाणी घेतल्यानंतर शेवंताच्या पोटचं दुखणं अजून वाढलं. डॉक्टरांनी अजून 15-20 दिवसांचा अवधी आहे असं सांगितलं होतं. मग हे असं अचानक दुखणं. शेवंताचा जीव कासावीस होऊ लागला. तिला प्रसूतीपूर्वीच्या कळा येऊ लागल्या. पायात पेटका उठला. अंगाला घाम येऊ लागला. पोरी, मी करते तुला मोकळी, असं म्हणून राधाबाई पुढे आल्या. तिच्या पोटावर हात फिरू लागल्या. त्यांचे डोळे अजून चमकले. कसली तयारी न करता तिने शेवंताला जोर लावण्यास बजावलं. तिच्या पोटावरून हात फिरवत राहिल्या आणि शेवंताच्या पोटचं दुखणं जणू वाढल्यासारखं झालं. राधाबाईने 2 हाताने वरून ढकलत येत सहजरित्या प्रसूती झाली आणि तिने नालेपासून बाळाला वेगळं केलं. प्रसूतीच्या वेळेची घमेला जमा झालेली खाण बाहेर टाकून येतो असं सांगून ती बाहेर झोपडी मागे गेली. बाळ पलंगावर बाजूला ठेवलं होतं, रक्ताने माखलेलं. शेवंताची साडी पण खराब झाली होती. ती कसंबसं करत उठून बसली, स्वतःला सावरलं आणि बाळाला हातात घेऊ लागली. बाळ एकदम गार पडलं होतं. आवाजसुद्धा करत नव्हतं. तिने त्याला पदरेनं पुसलं आणि छातीशी धरलं. त्याला थोपटू लागली, आवाज देऊ लागली. तेवढ्यात तिची नजर खिडकीतून बाहेर गेली. चिंचेच्या झाडापाशी राधाबाई घमेल्यातील घाण दोन्ही हातांनी मच करून खात होती. तिचे डोळे रक्ताने लालबुन झाले होते, केस विखुरले होते. शेवंताच्या हृदयाचा ठोका चुकला. ती समजून गेली की ही राधाबाई दुसरी तिसरी कोणी नसून त्या झाडावरची हडळ आहे. हिच्या हाती लागलो तर ही ओली बाळती आणि तिच्या बाळाला पण खाऊन टाकेल. क्षणाचाही विलंब न लावता शेवंता सर्व शक्ती एकवटून बाळाला उराशी धरून पळत सुटली.
ते थेट गावाकडे आणि तिने वेशीवरील दत्ताचं मंदिर गाठलं. मंदिराच्या घंटा वाजवल्या. आवाज ऐकून बाजूच्या खोलीतील गुरुवांनी मंदिरात प्रवेश केला. झाला प्रकार शेवंताने त्यांना कथित केला आणि रडू लागली. गुरूंनी तिला सांगितले की मुली घाबरू नकोस, तू आत्ता दत्ताच्या दारी आहेस आणि गावची वेस ओलांडून ती हडळ गावात येणार नाही. सुदैवाने तू आणि तुझं बाळ सुखरूप आहे. त्यांनी बाळाला हातात घेतलं. देवाचं नाव घेऊन त्यांनी बाळाच्या मध्याला गंध लावला आणि शेवंताकडे सोपवलं. 2 मिनिटात बाळ हसू खेळू लागलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने गुरुवांचे आभार मानले. गुरु म्हणाले, हे बघ बाळा गुरु म्हणाले, हे बघ बाळा, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. दत्ताच्या कृपेने तू आणि तुझं बाळ दोघेही सुखरूप आहेत. त्यांनी तिच्या आणि बाळाच्या हातात मंतरलेला धागा बांधला आणि म्हणाले, देव तुमचं रक्षण करो. त्यांनी तिला आपल्या बाजूच्या खोलीत चुलून साफ स्वच्छ होण्यास सांगितले. तिथल्या मोहरीत जाऊन शेवंताने आपलं अंग वर वर साफ केलं. बाळाला छान पाण्याने पुसून घेतलं. गुरुवांनी दिलेल्या साफ कपड्यात तिने बाळाला गुंडाळलं आणि श्रीपाद येण्याची वाट पाहू लागली. घडला प्रकार त्याला सांगण्यासाठी. तर ही गोष्ट घडली माझ्या मित्राच्या मामाबरोबर. तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मित्रांनो, मला खरंच तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तसंच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.